तर काय आजचा ब्लॉग तिथे सुरू करू ना म्हणते कसं म्हणायचं हा म्हण ना हा म्हण आज म्हण हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू चैनल और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है। हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग हेलो गाइस हॅलो गाई म्हणते हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग जाऊन टाक काय घेतोय माझी आंघोळ झाली दीदीची काय अजून आंघोळ झाली नाही ते दातच घासते आणि शेकत बसले बाहेर काय गारतले लागत नाही तरी बळच शेकत या तर बघू शकतात कसे तोंड लपवीत इकडं तिकडं तर काही साईड्या आलाय आता शाळेत चाललाय तू शाळेत चाललाय ना आज एवढं कसं काय लवकर आलाय साईड्या आलाय शाळेत जाणार आहे वाटतं नाही जाणारच आहे हा ना साईड्या हा तिथं खायच्याच कामाच्या बसली खायला आंघोळ करायच्या आधी आपण मम्मी बिचारी का राब घेते माझ्या मम्मीला नुसती लय आगाव आहे काही करत नाही काय नाही काम धाम साईड तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर काय काय हे तर काम करायचं हा करते ना पण अजून थोडं मग मला पण चहा दे ग तू ठोस देणार आहे का नाही द्यायच्यात का नाही हा नको तुझा रुको जरा सबर करो मी तिथे बटर आणि सगळंच खाऊन टाकेन. जाऊ दे ते ठोस राहू दे बटरच घेतो आता बोल खातो जी तू ठोस त्यातलं खारी मी खातो सगळं खारीचं पाकिट खाऊन टाकलं बुगा राहिलं म्हणते तर खा राहू दे की तू घेतो हे बघा ह्याला मी पाईप काढायला लावला होता ब्लॉक झालता म्हणून ह्यांनी सगळंच काढले तोडून हे असं तर पोरग आहे हे बघा सगळं बेसिंग बाहेर काढले डायरेक्ट दीदीने तोडलंय मम्मी ना कुणी केलं मम्मी दीदीने मम्मी आता जेवाय सुरू केलंय मी दीदी कशी करते तिकडे हातपाय तोंड धुते मम्मी भजी तळून देते दीदीने भजी दिल्यात गरम छान तर दिसत्यात आता टेस्ट केल्यावरच कळण कसे लागतात एक तर तिच्या हातची चव नाही का शुगर नाही त्रास देतो आज ना उद्या दुसऱ्याच्या घरी नांदा जाणार आहे नाही बाय तू म्हणजे आमच्या घरात कडी अभी मजा आएगा ना भिड़ो तुला किती बोलायला येते बोलायला लागलं तुमच्या नाकात केस नाकातली केस जळती होय तू पाठण बिटन दाबत तर सांगा ए पप्पाची सेवा करते लाडकी त्याची लाईक वाढायसाठी मला चव घालते ती उग माझ्या भाकरी करपावतो काय करतो मी कुठं करपिवली तुझी तूच करपिवली डॉक्टर ज्ञानेश्वरी तरटे पप्पांची सेवा करतात डोकं खाताय मी निघून जात असते मग घरातून मम्मी दीदी निघून चालली बॅग भरभर तिची काय माहिती दीदी कुठं मी कुठं पुण्याला घरातली प्रायव्हसी दाखवते बिल्कुल रिक्स नहीं लेने का कुठे प्रायव्हसी काय माहित सगळा राडा दिसतोय मला तर हे सगळा राडा
थोडा आणि प्रायव्हसी काय आमची प्रायव्हसी दाखव. ह्याला अक्कल नाही आलाय ना. मॅरेज नावाची गोष्ट नाहीये तुझ्याकडे. सर बाजूला. जिथे आता बोलायला. की असं शिक्षण कमी झालं की असं असतं गबस काय. गबस राहू दे. खर बघ ना मग रडते निघून चालली. तिथे आग 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 सकू घाबरू नको. बर बर चालतंय. कोणती गाडी घेऊन जाते. आमची तिथे घर सोडून फायनल निघालेली. जा ना. केस सुकवायला आली उन्हाला मी. कसली गर्दी. हा सेतूमुळे लय गर्दी. हा. तिकडे जायचंय काय सेतूमुळे एवढी गर्दी. पैशासाठी. कसले पैसे. मोदीचे. दिसते ना. नाही नाही छान दिसत आहेत. आता पळूनच गेले. खूप वेळ झाला दुकानात बसलो. कोणी चाय नाही कस्टमर. कोणतरी आलं. निलू भाया. स्टिंग आहे ना. बर 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 किती देऊ. 500 रुपये द्या. अख्खं कॅरेट पाहिजे त्याच्यामुळे तो घरी चाललाय. हे काय आणलं का. आणलं ठेवतोय. दुकानात काय गिरायक नव्हतं. नील दादा नवी गाडी घेतलेली. आपण काय बघितली नव्हती त्याच्यामुळे आपण बघू कशी वाटते गाडी. गाणी कसा बोलत बसलाय. छान आहे. कितीला बसली र. गाडी काय आता गाडी बसली 9 लाखापर्यंत पैसे गेले. टॉप मॉडेल आहे. टॉप आहे काय. छान आहे गाडी. बाय. निघालोय आता. हे काय करतात. काढलं. घरी आलतो तर घरी बघतोय काय घरचे करंजा करतात. मम्मीला आटत या. फक्त व्हिडिओ दिसू दे मग तुला सांगते. आता जेव्हा बसलोय तिकडून तिथे रागाने बघत या. साईडने बसलोय जेवायला. मम्मी चपात्या करून देत्या. येड आहे आमच्या घरातलं. काय म्हणतं काय माहिती. तर काय हा आहे आमचा उत्तम. तिथं शिकू संतू तिथं फक्केऱ्यान फिक्केऱ्यान सगळीच बसल्यात. भावी सरपंच उत्तम गवळी. उत्तम भाऊ गवळी. अरे छानपैकी ब्लॉग टाकतो ना. सरपंच संतोष संस्थेच्या मागे लपत आहे. गाईज तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच संपवू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला हे ब्लॉग आपले आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.